शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा प्रसिद्ध केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामांना गती मिळाली। आमदार प्रताप सरनाईक। शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला। यावेळी 15 वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती। ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली। मुंबई महानगरपालिकेकडून 50 MLD पाणी ठाणे महापालिकेला देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी 25 MLD पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे। मीरा भाईंदर शहराला सूर्य प्रकल्पातून 218 MLD पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। मी दिलेल्या वचनांची वचनपूर्ती होते याचे मला अत्यंत समाधान आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले। कापूरबावडी ते गायमुख 60 मीटर आणि गायमुख ते फाउंटन 30 मीटर रस्त्याचे 60 मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे। त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला। हाँगकाँग, मलेशिया व सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ 120 एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे। विहिरींचे संवर्धन, म्युझिकल फाउंटन, उपवन तलावाचे सुशोभीकरण, कॅशलेस रुग्णालय असे असंख्य विकास कामं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली। याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले। भविष्यात रोपवे, जलवाहतूक, आणखी कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत, असे प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली। हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय। इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे। येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय। आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं उपवन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे। सिंधुताई सकपाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे। बाबूराव सरनाईकांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे। आपण घोडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे। दिबा पाटलांच्या नावानं आपण वास्तू बनवतोय, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय। अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत। अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण गायमुख चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावानं जिमखान्याचं काम चालू आहे। बोरुडे येथे आपण मोठा जिमखाना बनवत आहे, सिंथेटिक ट्रॅक करतोय। अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरण तलाव, फुटबॉल टर्फ अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेली आहे। चौकाचं सुशोभीकरण, डिजिटल बोर्ड आणि प्रामुख्याने या मतदारसंघातील सर्व रस्ते, कांदळवन उद्यान आणि प्रामुख्यानं सगळ्या खाडी किनाऱ्याला जोडणारा वॉकवे अशा प्रकारचं काम या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून आपण करतोय।